नमस्कार मंडळी, मी संकेत नलोरे SR फिल्म्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आता स्कुबा डायव्हिंग या विषयाबद्दल बोलत आहोत. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 2 व्हिडिओ बनवले आहेत. एक म्हणजे स्कुबा डायव्हिंगचे इंट्रोडक्शन किंवा ऍडव्हेंचर स्पोर्ट कसा आहे, आणि दुसरी वेगवेगळे प्रकार स्कुबा डायव्हिंगचे आणि ते कोणत्या स्टँडर्ड अंतर्गत. तर हे महत्वाचे 3 स्टँडर्ड आम्ही तुम्हाला सांगितले, ISO 24801, 24802 आणि 24803. पण याच्यामध्ये अजून देखील खूप स्टँडर्ड आहे, जसं नायट्रॉक्स साठी आहे, पुन्हा बाकी कोर्सेस जे आहेत त्याच्यासाठी आहे. पण ते आम्ही घेतलेले नाहीत. महत्वाचे 3 सांगितले. आणि हे सांगण्याचं कारण की स्कुबा डायव्हिंग हा खूप जुना स्पोर्ट आहे, ऍडव्हेंचर स्पोर्ट, आणि त्याला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. तर म्हणजे आज आपण त्याच्या पुढे थोडस जाणार आहोत, आणि आज आपण म्हणजे चर्चा करणार आहोत की स्कुबा मध्ये वेगवेगळे गिअर किंवा वेगवेगळे इक्विपमेंट कोणकोणते वापरतात आणि कसे वापरतात, आणि वेगवेगळे कोर्सेस याच्यामध्ये कसे आहेत. कारण का आता बोलता बोलता जनरल चर्चा झाली आपली 2 व्हिडिओमध्ये. तर आता आपण सुरू करूया की स्कुबा मध्ये गिअर कोणते असतात. तर मंडळी, आपण इंट्रोडक्शन मध्ये म्हणा किंवा नंतरच्या त्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिले वेगवेगळ्या प्रकारचे स्कुबाचे टाईप, डायव्हिंगचे टाईप, तर याच्यामध्ये कसं आहे, आपल्याला आता या 2 व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर किंवा आपण बाकी ठिकाणी पाहू शकतोय की स्कुबा म्हणजे पाण्यामध्ये जाण्याने जास्त वेळ थांबणे आणि तिथल्या एन्व्हायरमेंटची मजा आहे. तर आपल्याला सोबत जाताना काही इक्विपमेंट घेऊन जावे लागतात तिथे जास्त वेळ पाण्यामध्ये काढण्यासाठी. तर त्या प्रकारे म्हणजे हवेत एक सिलेंडर आलं, ते गिअर आलं, तर ते पाहूया आपण आता. तर पहिले एक झालं स्कुबा गिअर मध्ये महत्वाचं म्हणजे ब्रिदिंग ॲपरेटस. ब्रिदिंग ॲपरेटस म्हणजे काय? पहिलं म्हणजे सिलेंडर आलं. तर हे सिलेंडर जे आहे, तर सिलेंडरची कॅपॅसिटी 3 लिटर पासून 18 लिटर पर्यंत असते. आणि त्या सिलेंडर मध्ये जी आपण जी हवा भरतो तिथं प्रेशर 184 म्हणजे 184 ते 300 बार, 300 बार एवढं असतं. एवढ्या जास्त प्रेशरच्या हवेला घेऊन जाण्यासाठी त्या सिलेंडरचं स्ट्रक्चर म्हणजे तेवढी त्याची स्ट्रेंथ पाहिजे, म्हणजे तेवढी असते. आणि दरवर्षी ते सिलेंडर चेक केले जातात की बाबा ते तेवढं प्रेशर ते बिअर करू शकतात ना. कारण का एक सिलेंडर किती वेळा खाली जातं आणि किती वेळा वर येतं हे ती गणती नसते एका डायव्हिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर. आणि ते जे सिलेंडर आहे ते दरवर्षी वापरून त्याला कुठे क्रॅक गेलेलं नाही ना किंवा फुटणार नाही ना, हे सगळं पाहण्यासाठी दरवर्षी त्याचं आपण एक कॅलिब्रेशन म्हणूया किंवा एक चेकअप केलं जातं किंवा ते व्यवस्थित चालते ना, म्हणजे त्या प्रेशरला ते टिकतं, कुठे त्याच्यामध्ये क्रॅक जनरेट झालेले नाहीत ना. कारण का क्रॅक जनरेट होऊ शकतात वगैरे कसं, कारण जसं आपण बोलल्याप्रमाणे जसं पाण्यामध्ये आपण खाली जास्त खोलीवर जाऊ तसं प्रेशर त्याच्यावर वरून प्रेशर येतं, आणि तसं वर येऊ तसं प्रेशर कमी येतं. मग हे चेंज इन द प्रेशरमध्ये जे बदल पडतो वेगवेगळ्या खोलीमध्ये, वेगवेगळ्या डेप्थला पाण्यामध्ये, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रेशर कधी ऍक्ट होतं किंवा त्याच्यावर कमी प्रेशर ऍक्ट होतं. याचा जो बदल होतो त्याच्यामुळे त्याच्यावर जे त्याचं मटेरियल आहे, अल्युमिनियम, आता अल्युमिनियम जे जास्त येतात कारण का वजनाने हलकं आणि MST पण असतात. तर हे जे मेटल आहे त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही ना, ते चेक करण्यासाठी दरवर्षी सिलेंडर चेक करतात. आणि दुसरं झालं रेग्युलेटर. तर मंडळी, हे रेग्युलेटर ते रेग्युलर आपण पाहतो ते रेग्युलेटर नाही आहे. तर हे रेग्युलेटर जे आहे, ह्या रेग्युलेटरचं महत्वाचं काम म्हणजे सिलेंडर मध्ये जे 184 ते 300 बार हवा असते ती आपल्याला ब्रेदेबल प्रेशरवर, म्हणजे आता आपण इझिली ब्रेथ करतो, आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही ऐकताय व्हिडिओ, तर तुम्ही जे ब्रेथ करताय किंवा मी जे ब्रेथ करतो हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर 1 आहे, 1 बार. आणि ज्यावेळी आपण समुद्रात जातो त्यावेळी सिलेंडर मध्ये 184 ते 300 बार हवा असते. ती त्या प्रेशर मधून ती हवा काढून ती 1 बारला आणायची आणि ती आपण इनहेल करणार, म्हणजे आपल्या शरीरामध्ये घेणार. तर हे रेग्युलेटरचं काम आहे की हाय प्रेशर पासून ब्रेदेबल लेवलला ती हवा आणायची, ती आपण वापरायची.
एवढं महत्वाचं काम आहे ते रेग्युलेटरचं. दुसरी गोष्ट, ते जे रेग्युलेटर आहे ते सिलेंडरला लावल्यानंतर त्याच्यामध्ये 2 माउथ पीस असतात. त्याला आपण माउथ पीस म्हणतो, जे आपण तोंडात पकडतो. जसं स्कुबामध्ये आपण बोलल्याप्रमाणे इन्हेल आणि एक्झेल म्हणजे आपण श्वासोच्छवास आपल्या तोंडाद्वारे करतो. तर ते 2 माउथ पीस असतात. का? कारण का स्कुबामध्ये आपण मिनिमम 2 लोक डायव्हिंग करतो एकत्र, आणि ती बडी असतात 2 जण. समजा आपल्या बडीचं रेस्पिरेशन किंवा ते माउथ पीस खराब झाला किंवा त्याचं हवा संपली, तर त्याला हवा कुठून द्यायची? तर हे एक्स्ट्रा माउथ पीस असतो, म्हणजे 2 माउथ पीस असतात त्याला. पुन्हा त्याला एक प्रेशर गेज असतं, किती हवा आहे ते चेक करण्यासाठी. म्हणजे हे सगळं त्या रेग्युलेटरला जॉईन केलेलं असतं. आणि हे जे रेग्युलेटर झालं आणि सिलेंडर झालं, तर हा एक महत्वाचा गिअर आहे, म्हणजे महत्वाचा पार्ट आहे इक्विपमेंट की जे आपण खाली जाताना घेऊन जातो. ते झाल्यानंतर दुसरं आला बीसीडी. बीसीडी म्हणजे बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस. तर म्हणजे आपण आतापर्यंत मागच्या पार्टमध्ये बोललो त्याप्रमाणे की आपण पाण्यामध्ये गेल्यानंतर पाणी हवेपेक्षा 800 पट जादा हेवी असल्यामुळे आपण डायरेक्ट इझिली बुडू शकत नाही. आहे त्या आपल्याला रिक्वायर्ड हाईटवर किंवा डेप्थ खोलीवर आपण पाण्यामध्ये राहू शकतो. पण तिथे एक गोष्ट इफेक्ट करते की बॉयन्सी कंट्रोल. बॉयन्सी म्हणजे काय? किंवा एका ठिकाणी पाण्यामध्ये राहणे. तर माणूस एका ठिकाणी राहू शकतो का? तर राहू शकतो, पण त्याच्यासाठी बॉयन्सी कंट्रोल महत्वाचं असतं. तर ते बॉयन्सी कंट्रोल कशावर होते आतमध्ये गेल्यानंतर? तर ते 2 गोष्टी आल्या. एक म्हणजे आपला श्वासोच्छवास, आणि दुसरी गोष्ट आली की हे जे बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस. म्हणजे हे जे काय, तर हे एक जॅकेट आहे. आपण जे जॅकेट घालतो, आणि त्या जॅकेट आपण जे घालतो, तर जॅकेटमध्ये काय असतं? एअर पॅकेट्स असतात, म्हणजे बलून सारखे असतात. आपण बलून कसं असतं, हवा फुगली की बलून फुटतो, हवा सोडली की बलून फुटतं. तर त्याप्रमाणे हे जे बीसीडी म्हणजे बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस आहे, त्याला एक कनेक्शन जातं हे आपल्या सिलेंडरच्या रेग्युलेटरमधून. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या कनेक्शनवरून आपण कनेक्शनची हेल्प घेऊन आपण ह्या बीसीडी मध्ये हवा भरू शकतो. सिलेंडर मधली हवा त्याच्यामध्ये भरू शकतो, आणि त्याला 2 फ्लॅप असतात. त्या फ्लॅप ओढली की तिथून हवा निघून जाते. तर याचा फायदा काय? तर खाली जाताना आपण ज्यावेळी आता पाण्याच्या लेवलला आहे, समुद्रामध्ये उडी मारली नाही आपण, तर खाली जाणार आहे. तर खाली जाण्यासाठी आपल्याला काय लागतं? तर पूर्ण हे जे जॅकेट आहे त्याची हवा पूर्ण काढायची, आपण पूर्ण हवा सोडून द्यायची, म्हणजे एक्सेल सोडून द्यायची. सोडून दिल्यानंतर त्या आपल्या बीसीडी मध्ये हवा काढायची, मग आपण पूर्ण खाली जायची. खाली गेल्यानंतर जिथे आपल्याला थांबायचं तिथे थोडी हवा भरली सिलेंडर मध्ये आपल्या जॅकेटमध्ये, की आपण तिथे राहतो, म्हणजे आपण एकदम खाली जाण्याचा वेग आपला मानला होता. आणि तिथे झाल्यानंतर तिथे आपण थांबतो. तिथे थांबल्यानंतर आपण श्वासोच्छवासाने वर खाली होतो. तर श्वासोच्छवासाने ते होतं बरोबर आहे, पण पुन्हा ज्यावेळी आपण ते एकदम बदलतो, म्हणजे आता 18 मीटरवरून 15 मीटर आलो किंवा 10 मीटर आलो किंवा 18 मीटरवरून आणि खाली गेलो, तर त्यावेळी खाली वर करताना आपलं बीसीडी हे जे बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस किंवा जॅकेट आहे ते आपल्याला मदत करतात. तर ते झालं. तर त्याच्यामध्ये एवढं चांगलं हे डिझाईन आहे त्याचं की त्याला कनेक्शन असतं, त्याच्यावरून कनेक्शन म्हणून त्याच्यामध्ये आपण हवा भरू शकतो सिलेंडरमधली, किंवा त्याला 2 फ्लॅप असतात, वर एक खाली, की ते फ्लॅप तो ओढला की त्यातून हवा बाहेर येते, आणि आपण हवा आपल्याची त्याची कमी झाली की आपण पुन्हा खाली जाऊ शकतो. म्हणजे त्याच्यामुळे बॉयन्सी कंट्रोल होते. तर हे 2 महत्वाचे आहेत. आणि म्हणजे आपण म्हणूया की बॉयन्सी कंट्रोल डिव्हाइस आहे ते असेंड, डिसेंड आणि हॉवर, म्हणजे एका डेप्थला गेल्यानंतर तिथे फिरण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो, आता आपण बोलल्याप्रमाणे. त्यानंतर तिसरा पार्ट झाला मेन, म्हणजे एक्सपोजर सूट. एक्सपोजर सूट म्हणजे एक्सपोजर सूट का म्हणतात? तर आपण आधी बोलल्याप्रमाणे ज्यावेळी आपण पाण्यामध्ये जातो त्यावेळी तिथं ऍटमॉस्फिअर म्हणा किंवा इन्व्हायरमेंट पूर्ण वेगळं आहे. एक म्हणजे तिथे पाणी आहे आजूबाजूला, त्यानंतर वेगवेगळे मासे आहेत, तिथे प्राणी आहेत, तिथल्या वनस्पती आल्या, आणि मेन म्हणजे तिथल्या कोरड आल्या. तर म्हणजे आपली एकदम एखादा ट्रेंड
माणूस ट्रेंड स्कुबा डायव्हर आहे तर तो त्याची बॉयन्सी म्हणजे कंट्रोल इतकं चांगलं असतं की तो व्यवस्थित आरामात फिरू शकतो. पण तिथे शक्यता असते की आपण कशामध्ये धडकू शकतो. जागा एखाद्या ठिकाणी आपण डायव्हिंग करतोय आणि त्या ठिकाणी जागा कमी असेल तर तिथून जाताना आपल्याला व्यवस्थित जायला जमलं नाही तर आपला पार्ट जे आहेत आपले हात पाय किंवा आपले बॉडी पार्ट कशाला तरी लागू शकतो. तर त्यावेळी तिथे जिथे कोरल असतील तर ते कोरल इतके हार्ड असतात की तुटत नाही तुटत आपल्या हाताला पायाला जो बॉडी पार्ट लागतो त्याला करायचं. तर याला वाचवण्याचं काम ते एक्सपोजर सूट करतात. तर एक्सपोजर सूट मध्ये प्रकार आले, एक म्हणजे वेट सूट, ड्राय सूट आणि डाईव्ह स्किन. तर याच्यामध्ये वेट सूट म्हणजे काय असतं तर ते सूट असतो पूर्ण बॉडीवर घालायचा, त्याच्या आतमध्ये वॉटर पॅकेट असतं. तर ते वॉटर पॅकेट का, तर आपण आधी बोलल्याप्रमाणे की आपण ज्यावेळी पाण्यामध्ये स्कुबा डायव्हिंगसाठी जातो त्यावेळी आपल्या बॉडीची हीट डिसिपेट लवकर होते. तर ती हीट डिसिपेट लवकर व्हायला नको त्यासाठी आपली बॉडी आणि बाहेरचं ऍटमॉस्फिअर किंवा बाहेरचं पाणी याच्यामध्ये जे पाणी आहे ते आपली हीट डिसिपेट म्हणजे होऊ देत नाही आणि ती हीट आपल्या बॉडीमध्ये तशीच राखायचं काम करते. तर झालं वेट सूट. दुसरा झाला ड्राय सूट. तर ड्राय सूट काय करतो, ड्राय सूट आपली बॉडी आणि पाणी याच्यामध्ये हवेचे पॅकेट असतात त्याच्यामध्ये आणि तो ड्राय सूट म्हणजे तो वॉटरप्रूफ असतो म्हणजे तो पाणी आपल्या बॉडीला लागू देत नाही आत गेल्यानंतर. आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्या बॉडीची हीट लवकर डिसिपेट होत नाही, ती तशीच राहते आणि आपली बॉडी वॉर्म ठेवण्यासाठी ड्राय सूट मदत करतो. तर वेट सूट आणि ड्राय सूट, तर कोल्डर ऍटमॉस्फिअर मध्ये ज्यावेळी आपण डायव्हिंगला जातो त्यावेळी ड्राय सूट नक्कीच वापरतात. कोल्डर पाण्यामध्ये ज्यावेळी आपण स्कुबा डायव्हिंगला जाणार त्यावेळी आपल्या बॉडीची हीट लवकर डिसिपेट व्हायला नको, आपली बॉडी तशीच वॉर्म राहावी म्हणून ड्राय सूट आपल्याला खूप चांगली मदत करतं. मध्ये हवेचे जे पॅकेट असतात त्याचे. तर हा झाला ड्राय सूट. आणि त्यानंतर डाईव्ह स्किन म्हणजे काय, तर ही काय की हे म्हणजे त्याच्यामध्ये इन्सुलेशन असं काही नसते वॉर्म वॉटरसाठी किंवा काय. तर हा डाईव्ह स्किन आपण आतमध्ये वापरू शकतो वेट सूट किंवा ड्राय सूटच्या आतमध्ये. तर हे झालं डाईव्ह स्किन. हे झालं 3 महत्वाचे गिअर कंडिशन मध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आलं आपलं बाकीचे ऍक्सेसरीज म्हणजे आपल्याला मास्क, तो देखील महत्वाचा आहे. तर बाकीचे आपण जे मास्क जमिनीवर म्हणतोय, मास्क म्हणजे नाका तोंडाला घातणारा. एक म्हणजे गॉगल, आपला स्विमिंग गॉगल असतो तो डोळ्याला पूर्ण झाकतो. पण हा जो मास्क आहे स्कुबा डायव्हिंगचा जो तुम्हाला ऑलरेडी आपण चर्चा केली त्याच्यावर तो डोळे आणि नाक असा कॉमन असतो. तो मास्क घातल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये आणि नाकाचा जो भाग आहे तो भाग त्या मास्क जसं तिथे पाणी जात नाही तो पाण्यापासून प्रोटेक्ट केला जातो. तर आपण तो प्रोटेक्ट केल्यामुळे आपल्या डोळ्यांना किंवा आपल्या नाकामध्ये खारट पाणी जात नाही आणि आपण त्या एन्व्हायरमेंटला एन्जॉय करू शकतो आपण. ते झालं मास्क. त्यानंतर आपले फिन्स. तर आपण खाली हवा घेऊन जातो आणि आपल्याकडे कमी वेळ असतो, मर्यादित वेळ असतो, कितीही वेळ फिरू शकतो असं होत नाही. तर ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना आता जे स्विमर आहेत तर त्यांना माहिती आहे की आपण बिअर लेगने जर म्हणजे तसेच बिअर लेग आहे त्याने जर आपण किक मारल्यानंतर आपल्याला खूप वेळ लागतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला कंपॅरेटिव्हली आपण जर फिन्स घातले तर फिन्स घातले तर आपल्याला कमी वेळेमध्ये आपण जास्त अंतर कट करू शकतो आणि याचा फायदा आपल्याला तिकडे होतो डायव्हिंग मध्ये की कमी वेळेमध्ये जास्त अंतर कट करतो आणि त्यामुळे आपण जास्त भरपूर गोष्टी काही पाहू शकतो किंवा जास्त अंतर आपण ट्रॅव्हल करू शकतो आपल्या ठराविक वेळेमध्ये. तर त्यासाठी ते फिन्स गरजेचे आहेत. त्यानंतर झालं स्नॉर्केल म्हणजे भरपूर जणांना माहिती आहे की स्नॉर्केल म्हणजे आपण तोंडामध्ये ती नळी घ्यायची आणि ती अशी पाण्याच्या वर जाऊ शकते. आपण एक ठराविक हाईट पर्यंत ती वापरू शकतो पाण्याला. तर याचा फायदा काय की बाबा आपण पाण्याच्या सरफेसच्या जवळ आहे आणि आपल्याला हवा संपलेली आहे आणि आता आपल्याला ब्रिथिंग करायचं आहे तर अशा वेळी ते स्नॉर्केल तोंडात घालायचं आणि ते हवा घेत बसायचं. त्यानंतर आता आपण बघितली प्रेशर गेज, जे सिलेंडरमध्ये प्रेशर किती आहे ते सांगतात. ते झाल्यानंतर डाई कॉम्प्युटर.
हा एक महत्वाचा पार्ट आहे की डाईव्ह कम्प्युटर म्हणजे काय, तर ते घड्याळ टाईप असतं. आपण मागे पाहिलेलं आहे की ते काय मदत करतं की साधारणतः एक 1.5 ते 2 मीटर पाण्याच्या खाली आपण गेलं असतो तर ते डाईव्ह कम्प्युटर आपोआप सुरू होतं. आणि ते गेल्यानंतर बाबा आपण किती हाईटवर आहे, किती खोलीत पोहोचलो, पण आपण मग खाली जाताना आपण डिसेंड म्हणतो, म्हणजे खाली जाताना आपण स्पीड बरोबर आहे ना, जास्त एकदम वेगाने खाली जात नाही ना, तर जाताना ते सांगतं किंवा ते आपल्याला ब्लीक करतं. किंवा वर येताना किती जोरात आपण ऍक्सिडेंट होतो किंवा कसं होतो हे सगळं ते डायरेक्ट कम्प्युटर आपल्याला सांगतं. किंवा किती खोलीवर आपण आहे ते पण सांगतं आणि तिथे किती वेळ थांबवू शकतो. NDL नो डाऊट डिकॉम्प्रेशन लिमिट हे किती आहे ते सांगतं. आपण त्याच्यावर काय डिकॉम्प्रेशन म्हणजे काय ते आपण त्याच्यावर चर्चा आता नंतर करणार आहोत. तर हे डायरेक्ट कॉम्प्युटर एवढं महत्वाचं आहे. पुन्हा आता नवीन जे डायरेक्ट कॉम्प्युटर आले त्याच्यामध्ये कंपास देखील फिट आहे, म्हणजे वेगळा कंपास आपल्याला घेऊन जायची गरज नाही, म्हणजे दिशा कोणती आहे म्हणजे ते नेव्हिगेशनला मदत करतं. तर हे झालं डायरेक्ट कॉम्प्युटरचं काम. त्यानंतर अजून एक गोष्ट असते ते म्हणजे वेट, म्हणजे वजन असतं. 1 किलोचं वजन, एक किलोचं वजन किंवा 1 किलोचं वजन असतं. तर त्या वजनाचा फायदा किंवा काय असतं, तर एक बेल्ट असतो त्याच्यामध्ये वजन लावतात. तर आता आपण जे डायव्हिंग जनरली करतो ते खाऱ्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये करतो. पण प्रत्येक समुद्राच्या पाण्यामध्ये की ठरलेलं तेवढंच क्षार असतं असं नाही आहे. काही ठिकाणी जास्त क्षार असतं, काही ठिकाणी कमी क्षार असतं. जसं रेड सीला आपण गेलो तर तिकडे क्षार भरपूर आहे, त्यामुळे आपण लगेच खाली जाऊ शकत नाही. पण आपण आता आपल्या इकडे गेलो नेत्राणी किंवा मुर्डेश्वर तिथे नेत्राणी आयलंडला गेलो तर तिथे लगेच आपण खाली जाऊ शकतो कम्पॅरेटिव्हली रेड सी. कारण इकडची पाण्याची इकडचं जे समुद्राचं पाणी आहे त्यामध्ये खारपणा कमी आहे, त्यामध्ये क्षार कमी आहे. मग हा झाला फरक. तर हा फरक असताना आपण खाली जाताना काय करायचं, तर आपल्या कमरेला ते वजनाचा बेल्ट लावतो. आम्हाला किती 1 किलो वजन पाहिजे, 2 किलो पाहिजे, 3 किलो पाहिजे आपल्याला ठरतं आणि ते आपल्या बॉडीवर ठरतं किंवा किती वजन पाहिजे म्हणजे तुम्ही जाऊ शकाल. जसं आता मी इजिप्तला रेड सीला गेलो त्यावेळी मला जवळजवळ 6 किलो, म्हणजे 1 किलोची 6 वजन लावायला लागली तेव्हा मी खाली गेलो. पण नेप्टूनला ज्यावेळी गेलो मुर्डेश्वरला त्यावेळी 3 किलो म्हणजे 3 वजनामध्ये मी खाली गेलो. तर हे वेट, तर हे सगळे असे स्कुबा गिअर्स आहेत, वेट्स आहेत. अजून एक असतं म्हणजे जनरल की बाबा आपण जेव्हा फिन्स घालतो, काहींच्या पायाची स्किनला ते फिन्स त्रास देऊ शकेल, मग ते स्किन फिन्स घालायच्या आधी आपण एक सॉफ्ट सारखा एक शूज मिळतो, स्कुबाचा शूज तो छोटा, तो घातला आणि त्याच्यावर फिन्स घातले तरी चालतं, म्हणजे आपले पाय प्रोटेक्ट राहतात. तर हे झाले स्कुबा गिअर्स, म्हणजे इक्विपमेंट आहेत वेगवेगळे आणि त्यांचं काम खूप महत्वाचं आहे. तर हे झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत की आपण चर्चा केली स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय, त्याचे गिअर्स काय आता आपण पाहिलं. पण याच्यामध्ये कोर्सेस कोणकोणते आहेत, मी मग बोलता बोलता बोलले की ओपन वॉटर, OWD, ऍडव्हान्स कोर्स, ठीक आहे, हे सगळे कोर्सेस. पण हे कोर्सेस आहेत काय, तर असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तर त्या कोर्सेस विषयी माहिती घेऊया आपण स्पेशली. एक येतो तो डिस्कवर स्कुबा डायव्हिंग म्हणजे ट्राय डायव्हिंग. आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे की एक 1 डे इंट्रोडक्टरी, म्हणजे एका दिवसामध्ये 2-3 तासामध्ये हा कोर्स संपतोय. म्हणजे आपण त्या डायव्हिंग सेंटरला सांगतो, म्हणजे ज्यांची मदत घेतो ते आपल्याला घेऊन जातात आणि ते आपल्याला पाण्यामध्ये घेऊन जातात आणि आणतात. म्हणजे हे इंट्रोडक्टरी मला त्याचा आनंद मी लुटू शकतो का हे चेक करण्यासाठी हा झाला डिस्कवर स्कुबा डायव्हिंग पहिला कोर्स. त्यानंतर दुसरा झाला स्कुबा डायव्हर. स्कुबा डायव्हर कोर्स म्हणजे हा झाला एंट्री लेवलचा, की याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळू शकते किंवा तुम्ही स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे आणि ते प्रॉपर जो कोर्स आहे त्याच्यापेक्षा कमी आहे इंटेन्सिटी त्याची, म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे त्याचा एवढा सिरियस नाही आहे, हलका फुलका कोर्स आहे स्कुबा डायव्हर म्हणून, आणि हा पूर्ण अंडर सुपरविजन केला जातो. तर हा झाला स्कुबा डायव्हर. म्हणजे याच्या म्हणजे ट्राय डाईव्ह किंवा स्कुबा डायव्हर हे जे पहिले जे 2 कोर्स आहेत याच्यावर आपल्याला कळून येते की मी करू शकतो का आणि त्याचा आनंद आपण घेऊ शकतो का, म्हणजे कळते आपल्याला. त्यानंतर तिसरा झाला ओपन वॉटर डायव्हर. तर ओपन वॉटर डायव्हर हा कोर्स 3 दिवसाचा आहे. त्याच्यामध्ये थेरी असते पहिल्यांदा, आपण बोललो थेरी असते पहिल्यांदा, पहिल्या दिवशी पूर्ण थेरी सगळी समजून घ्यायची. म्हणजे सगळं जे आहे ते की
किती खोलीवर खाली जाताना प्रेशर किती कसं असतं. त्यानंतर पूल सेशन म्हणजे फेरी झालं की स्विमिंग पूलमध्ये जे काही समुद्राचं पाणी असतं किंवा गोड पाणी देखील आपलं रेग्युलर असतं ते त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करायची. आपले इन्स्ट्रक्टर किंवा स्कुबा डायव्हर इन्स्ट्रक्टर होतं ते आपल्याला सांगतात. मग ते त्यांच्यासोबत आपण ते सगळं प्रकार म्हणजे सगळं पूलमध्ये करायचं सगळं त्यांच्यासोबत इकडून तिकडे जाणे, खाली जाताना काय जायचं, वर यायचं असेल तर काय करायचं. आणि त्यानंतर ओपन वॉटर मध्ये आपण डायव्हिंगला जायचं. तर OWD ओपन वॉटर डायव्हर मध्ये 4 डाईव्ह आहेत आणि त्या 18 मीटर पर्यंत आपण जाऊ शकतो जास्तीत जास्त. तर हा झाला ओपन वॉटर डायव्हर कोर्स. त्यानंतर झाला ऍडव्हान्स्ड ओपन वॉटर डायव्हर. तर हा ऍडव्हान्स्ड ओपन वॉटर डायव्हर कोर्समध्ये काय फरक आहे तर ओपन वॉटर डायव्हर मध्ये 18 मीटर तर ऍडव्हान्स ओपन वॉटर डायव्हर मध्ये आपण 30 मीटर पर्यंत खाली जाऊ शकतो. तर हा फरक का केला तर 18 मीटर पासून 30 मीटर ज्यावेळी जातो त्यावेळी प्रेशर वाढतं. पुन्हा तुम्हाला कंट्रोल व्यवस्थित करावं लागतं. बॉडीचे कंट्रोल म्हणजे एका ठिकाणी थांबणं, पुन्हा एका ठिकाणी फिरणं कंट्रोल करावं लागतं. म्हणून तो कोर्स करणं तुम्हाला महत्वाचा आहे. तर ऍडव्हान्स्ड ओपन वॉटर डायव्हर कोर्स जो आहे त्याच्यामध्ये जास्त म्हणजे OWDच्या कम्पेअर केलं तर ज्यादा ऍडव्हान्स स्किल शिकवतात. जसं डीप डायव्हिंग गेल्यानंतर तिथे मग काय होतं. त्यानंतर नेव्हिगेशन शिकवतात की कंपास कसा वापरायचा, कुठून किती कसं जायचं, कोणत्या अँगल सगळं नेव्हिगेशन शिकवतात. आणि बॉयन्सी कंट्रोल किती चांगली तुम्हाला करावी लागते आणि किती चांगली करते आणि कशी करायची हे सगळं सांगतात. तर हे महत्वाचे 4 कोर्स. आणि त्यानंतर आले स्पेशालिटी कोर्स. तर स्पेशालिटी कोर्स मध्ये भरपूर प्रकारचे कोर्स आहेत. एक झाला एनरिच्ड एअर, त्याला आपण नायट्रॉक्स म्हणतो. तर नायट्रॉक्स म्हणजे काय तर कसं असतं म्हणजे ज्यावेळी आपण स्कुबा डायव्हिंग करतो त्यावेळी रेग्युलर हवा आपण ज्यावेळी घेऊन जातो सिलेंडरमध्ये त्यावेळी आपल्या हवेमध्ये 21% ऑक्सिजन आहे जनरली, तसं आपल्या ऍटमॉस्फिअर. पण त्याच्यावर काय होतं मेन हवेमध्ये मेन काय आहे की एक म्हणजे 21% ऑक्सिजन आणि नायट्रोजन आणि राहिलेले थोडेफार काहीतरी तर ज्यावेळी आपण खाली जातो त्यावेळी ऑक्सिजन पूर्ण वापरला जातो आणि ते नायट्रोजन जे आहे तो नायट्रोजन आपल्या हवेमध्ये आपण एक्झेल करतो आणि आपल्या बॉडीमध्ये देखील हाय प्रेशर ज्यादा असल्यामुळे त्या प्रेशरमुळे ते आपल्या रक्तात देखील मिसळतो. आपल्या पेशीमध्ये उती पण म्हणतो मराठीमध्ये, तर त्या टिश्यूमध्ये उतीमध्ये मिसळतो. तर त्याच्यामुळे काय होतं आपण जास्त काळ खाली राहू शकत नाही. ऑक्सिजन एकदा संपत आला किंवा हवा संपत आला की वर यावं लागतं. पण वर येताना ते सेफ्टी स्टॉप घ्यावे लागतात. म्हणजे तो आपल्या अंगातला जो नायट्रोजन आहे तो हळूहळू आपल्या एक्झेल किंवा बाहेर सोडावा लागतो. तर वेगवेगळ्या डेथला वर येताना ऍक्सिडेंट होताना हळूहळू थांबावं लागतं का तर तो नायट्रोजन आपल्या बॉडीचा निघून जावा आणि मग आपण पुढे यावं. तर ह्या नायट्रोजनचा आपल्याला धोका म्हणजे काय तर तो बॉडीमध्ये आपल्या राहतो. तर त्याचं प्रमाण कमी करावं आणि आपण जास्त वेळ पाण्यामध्ये राहावं म्हणून हे जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे 21% ते आपण 32 ते 36% पर्यंत करतो. तर हे तिकडे केल्यानंतर तिथे आपलं जे नो डिकॉम्प्रेशन लिमिट जे आहे तर ते वाढलं जातं याच्यामध्ये. आणि आपल्याला नो डिकॉम्प्रेशन लिमिट आपलं वाढल्यामुळे आता नायट्रोजन कमी केलं आणि ऑक्सिजन वाढवलंय तर त्याच्यामुळे ते काय होतं की आपल्याला जास्त वेळ असं सेफ्टी स्टॉप किंवा सरफेस इंटरव्हलसाठी थांबावी गरज लागत नाही. आणि आपलं कसं होतं की एकदा आपल्या अंगामध्ये नायट्रोजन जास्त गेला तर आपण डाईव्ह मारून आल्यानंतर वर ज्यावेळी आपण समुद्राच्या बाहेर येतो त्यावेळी आपल्याला थकवा जाणवतो जाता का तर तिथे नायट्रोजन एवढा जास्त आपल्या प्रमाणात अंगामध्ये गेलेला असतो. तर त्यासाठी आपल्याला हे एनरिच्ड ऑक्सिजन किंवा एनरिच्ड एअर किंवा नायट्रॉक्स हे उपयोगी पडतात. याच्यामध्ये ऑक्सिजन ज्यादा घेऊन जातो आपण, त्यामुळे ज्यादा ऑक्सिजन वापरलं तर नायट्रोजन कमी असल्यामुळे तेवढं नायट्रोजन आपल्या अंगामध्ये कमी मिसळलं जातं. तर एक एक्झाम्पल घेतलं समजा ऑक्सिजन किती टक्के आहे आणि एखाद्या ठिकाणी आपण किती वेळ घालवू शकतो. तर 21% ऑक्सिजन असेल तर 20 मिनिटं थांबू शकतो. 32% जर ऑक्सिजन असेल तर 30 मिनिटं त्याच खोलीवर थांबू शकतो त्याच कंडिशन मध्ये. 36% असेल तर 35 मिनिटं. म्हणजे आपण जास्त वेळ थांबू शकतो पाण्यामध्ये, तिथल्या एन्व्हायरमेंटचा आनंद घेऊ शकतो. आणि
याच्यामुळे काय होतं की नायट्रोजन कमी झालं. बरं, आता याचा तर त्याचा अजून फायदा काय आहे की इन्क्रीजेस सेफ्टी मार्जिन, म्हणजे आपले सेफ्टी मार्जिन म्हणजे आता आपण गेल्यानंतर किती वेळा एखाद्या डेपला आहे तर तिथे आपल्याला ते डाई कम्प्युटर समजते किती वेळा आपण इथे थांबू शकतो की त्या तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करू शकता, तोपर्यंत तुम्हाला नो डिकॉम्प्रेशन लिमिट, म्हणजे तुम्हाला लगेच नायट्रोजनचा तुमच्या बॉडीवर काही इफेक्ट होणार नाही तेवढ्या वेळपर्यंत ते आपल्याला सांगतं. जर नायट्रोजनच कमी केलं आणि ऑक्सिजन वाढलं तर ते वाढणार ना, म्हणजे एखाद्या डेपवर आपण तेवढे जास्त वेळ घालवू शकतो. तर हे झालं इन्क्रीजेस सेफ्टी मार्जिन. तर सेफ्टी मार्जिन आपलं वाढलं जातं. पुन्हा लॉंग डाईव्ह टाइम ॲट डेप्थ, म्हणजे खालच्या खोलीवर जास्त खोलीवर गेल्यानंतर एनडीएल वाढतं, म्हणजे आपलं नो डिकॉम्प्रेशन लिमिट वाढतं, त्यामुळे जास्त वेळ आपण घेऊ शकतो. आणि आता आपण बोलल्याप्रमाणे की एखादी डाईव्ह आपण झाली आणि आपण वर आल्यानंतर तर जर जास्त नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये असेल तर आपल्याला थकवा लवकर जाणवतो. त्यामुळे आपण थकवा जाणवल्यामुळं सारख्या सारख्या डाईव्ह आपण पाण्यामध्ये करू शकत नाही. तर आपल्याला सारख्या डाईव्ह जर करायच्या असतील तर त्यावेळी एनरिच एअर म्हणजे नायट्रॉक्स आपल्याला मदत करतं. ते झाल्यानंतर नायट्रोजनची रिस्क कमी होते याच्यामध्ये. पण दुसरी एक धोका आहे की बाबा प्युअर ऑक्सिजन आपल्याला काय होतं, तर प्युअर ऑक्सिजन इज टॉक्सिक, म्हणजे पॉइझन आहे. तर ते आपण एका लिमिट पर्यंत ऑक्सिजन वाढवू शकतो. जसं आता आपण म्हटल्याप्रमाणे एनरिच्ड एअरमध्ये 32 ते 36% ऑक्सिजन वाढवू शकतो, पण तो प्रत्येकाला सूट होत असं नाही. तो किती सूट होतो ते बघायला लागेल. म्हणजे जनरली 36% काही प्रॉब्लेम येत नाही, 40% पण त्याच्या पुढे गेले तर टॉक्झिसिटी म्हणजे विषच्या सारखं काम करू शकते आपल्या बॉडीवर, त्यामुळे ती जादा पण होऊन चालत नाही. तर हे झालं एनरिच्ड एअर नायट्रॉक्स. तर हा एक वेगळा कोर्स असतो की तो तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळते की बाबा आपली बॉडी किती टक्के ऑक्सिजन पर्यंत आरामशीर जाऊ शकते आणि याचा सगळा अनुभव आपण घेऊ शकतो. त्यानंतर झालं डीप डायव्हर कोर्स. आता डीप डायव्हर कोर्स म्हणजे याच्यामध्ये अप टू 40 मीटर आपण जाऊन कसं जायचं कसं किंवा काय काळजी घ्यायची हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. जसं आपले सगळ्यात फेमस मोस्ट पॉप्युलर कोर्स ओपन वॉटर डायव्हर इनिशियल कोर्स आहे, त्याच्यामध्ये 18 मीटर पर्यंत जाऊ शकतो आणि ऍडव्हान्स ओपन वॉटर डायव्हर कोर्स मध्ये आपण 30 मीटर पर्यंत जाऊ शकतो. पण डीप डायव्हर मध्ये आपण 40 मीटर पर्यंत जाऊ शकतो आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे मदत करतात. हा कोर्स आपल्याला शिकवतो की बाबा कसं जायचं, काय काळजी घ्यायची. मग हा 2-3 दिवसाचा स्पेशल प्रोग्राम. तर याच्यामध्ये ते काय कव्हर करतात, तर गॅस मॅनेजमेंट, बाबा आपल्याकडे किती गॅस आहे, कसं जायला पाहिजे, कसं आपण खाली गेलं पाहिजे, गेल्यानंतर काय काळजी घ्यायची, कुठल्या लेवलला किती थांबायचं, पुन्हा वर किती यायचं, खाली केव्हा यायचं, हे सगळं हे केलं जातं. त्यानंतर मेन म्हणजे बॉयन्सी कंट्रोल त्या लेवलला आणि शिकवले होते पुन्हा. आणि नार्कोसिस आयडेंटिफिकेशन. तर नार्कोसिस आता हा प्रकार. नार्कोसिस म्हणजे काय, तर नार्कोसिस म्हणजे तर आपण पाण्यामध्ये गेल्यानंतर जे नायट्रोजन आपल्याकडे हे होतो 30 मीटरपेक्षा नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये मिसळतो, तर त्या नायट्रोजनमुळे आपल्याला काहीतरी आपण हे होतं इम्पेअरमेंट होते, म्हणजे आपण कॉन्शियसनेस आपला हरवतो थोड्या वेळासाठी. ते कायमचं नाहीये, थोड्या वेळासाठी अनकॉन्शियसनेस आपला हरवतो. म्हणजे आपण ड्रिंक केलं माणूस म्हणू शकतो, त्याला काय होतं, कन्फ्युजन होतं, तिथे कळत नाही काय चाललंय, कन्फ्युजन आहे, माझं नाव काय हे काहीच कळत नाही. पुन्हा डिले रिस्पॉन्स येतो त्याच्याकडून, तर हे नॉर्कोसिस होऊ शकतं. तर हे नॉर्कोसिस आयडेंटिफाय कसा करायचा, त्यांना थोड्या वेळासाठी आहे. नॉर्कोसिस झाला आणि तुम्ही जरा तो वर आला तर तो पुन्हा बंद होतो, तुम्ही पुन्हा खाली जाऊ शकता. तर हे ओळखलं पाहिजे किंवा नॉर्कोसिस खरोखर आहे का, झालंय काय एखाद्या माणसाला, आपल्या बॉडीला किंवा मला, तर हे होते का हे करण्यासाठी तर हे सगळं त्या डीप डायव्हर मध्ये शिकवतात. तर हे झाले. आणि त्यानंतर झाला म्हणजे स्पेशालिटी कोर्स मध्ये हे दोन झाले, एनरिच्ड एअर नायट्रॉक्स. एनरिच्ड एअर म्हणजे नायट्रॉक्स आणि डीप डायव्हर. तर याच्यानंतर झाला पीक परफॉर्मन्स बॉयन्सी. तर पीक परफॉर्मन्स बॉयन्सी, जसं आता तुम्हाला सांगतो, बॉयन्सी 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 शब्द भरपूर वेळा आलाय. याच्यावरून तुम्हाला तर कळालं असेल की डायव्हिंग मध्ये खाली पाण्यामध्ये ज्यावेळी आपण डायव्हिंग करतो त्यावेळी महत्वाचं सगळ्यात काय, तर बॉयन्सी महत्वाची. तर तुमची बॉयन्सी तुम्ही कशी मेंटेन करताय, कशी सांभाळताय, त्याच्यावर तुमचा डायव्हिंग मधला परफॉर्मन्स उपयोग म्हणजे डिपेंड आहे, अवलंबून आहे.
तर या जो स्पेशल कोर्स आहे पीक परफॉर्मन्स बॉयन्सी, याच्यामध्ये रिफाईंड बॉयन्सी म्हणजे बॉयन्सी काय लेवलला काम करते किंवा कसं एका ठिकाणी थांबायचं आपल्याला वाटेल, मनात म्हणजे ज्या आपल्याला वाटेल तर वर येतं ते तेवढंच वर कसं येतात, तेवढंच खाली कसं जायचं, पुन्हा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कसं जायचं एकदम एफर्टलेसली. म्हणजे आपण मला प्रवास करायचा मी कसा प्रवास करू, हा झाला बॉयन्सी कंट्रोल हा प्रोग्राम या कोर्समध्ये. पुन्हा याच्यामुळे ज्यावेळी तुमची हालचाल कमी होते, तुम्ही तुमची बॉयन्सी व्यवस्थित मेंटेन करताय, त्यावेळी तुमचं ब्रिदिंग देखील, कारण बॉयन्सी पाण्यामध्ये स्कुबा डायव्हिंग करताना बॉयन्सी मध्ये तुमचं रेस्पिरेशन श्वासोच्छवास जो आहे तो देखील महत्वाचा रोल प्ले करतो त्याच्यामध्ये. तर त्यात एकदा आपण बॉयन्सी कंट्रोल करायला शिकलो की त्यावेळी हवेचं रेस्पिरेशन श्वासोच्छवास आपला कंट्रोल होतो, नियंत्रित होतो, आणि त्यामुळे काय होतं, एअर कन्झम्पशन कमी होतं. कमी एअर कन्झम्पशन झालं की आपल्याला ज्यादा हवा राहते, त्यामुळे आपण ज्यादा वेळ ड्राईव्ह करू शकतो. आणि हे सगळं करतो म्हणजे एअर कन्झम्पशन चांगलं होतं याच्यामध्ये. पुन्हा प्रिसाइज हावरिंग म्हणजे तिथं हावरिंग म्हणजे काय, तिथं फिरणं, त्या डेपला व्यवस्थित आरामशीर काही टेन्शन न घेता फिरणं. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर बॉयन्सी कंट्रोल केली नाही तर आपण कधीही वर जास्त येऊ शकतो, कधीही खाली जाऊ शकतो, आणि आपण तिथले जे जिवंत कोरल आहेत, मासे आहेत, वनस्पती आहेत, त्यांना आपण इजा पोचवू शकतो आपल्या फिन्सनी म्हणा, किंवा आपण धडकून पुन्हा आपले सिलेंडर धडकून. तर हे त्यांचं प्रोटेक्शन होतं, हे धडकायचं प्रमाण एकदम कमी होतं, त्यामुळे डॅमेज तिकडच्या एन्व्हायरमेंटला कमी पोहोचवतो आपण. आणि हे सगळं झाल्यानंतर आपला कॉन्फिडन्स म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो की मी चांगल्या प्रकारे डायव्हिंग करू शकतो. तर हा झाला अजून एक की पीक परफॉर्मन्स बॉयन्सी कोर्स, स्पेशालिटी कोर्स. आणि अजून एक कोर्स आहे रेस्क्यू डायव्हर. तर रेस्क्यू डायव्हर म्हणजे काय, तर कसं आहे माहिती का मंडळी की डायव्हिंग करताना नेहमी एकटा कोणी जात नाही, कमीत कमी दोघं असतात. जर तिथे गेल्यानंतर कुणाला काय प्रॉब्लेम माहित नाही, जसं आता डिकॉम्प्रेशन सिकनेस म्हणा, किंवा नॉर्कोसिस म्हणा, किंवा आणि काहीतरी सिलेंडर संपलंय, किंवा मला खरोखर काहीतरी प्रॉब्लेम आले, त्याला काळजी घ्यायला पाहिजे, तर प्रत्येकानं घाबरून चालणार नाही. तर त्यांची काळजी कशी घ्यायची याच्यासाठी हा रेस्क्यू डायव्हरचा कोर्स आहे. तर हा 2 ते 4 दिवसाचा कोर्स आहे. तर हा काय करतो की आपण व्यवस्थित सगळं प्रॉपर डायव्हिंग करतो, तर आपण आता दुसऱ्याला मदत करायची. तर ज्या इमर्जन्सी तिथे काहीतरी येऊ शकतात, नॉर्कोसिस आलं किंवा एखाद्या सिलेंडर मध्ये हवा संपली, तर ती काळजी घ्यायची. म्हणजे याचं काय, रेस्क्यू डायव्हरचं काम काय, तर तिथे काहीतरी इमर्जन्सी असेल, तर ती आपत्कालीन परिस्थिती असेल तर ती येऊ नये म्हणून त्याची काळजी घ्यायची आधी, आणि आली तर ती मॅनेज कशी करायची ते शिकवतात. तर तिकडे म्हणजे रेस्क्यू डायव्हरचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण काय फोकस केलं जातं की एखादा प्रॉब्लेम काही यायला नको म्हणून त्याची काळजी, म्हणजे आपण काळजी घ्यायची आधी, काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून, म्हणजे सगळ्यांकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर डायव्हर काही असते ज्यांना जास्त पॅनिक होतात जे, आणि त्यांचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी देत नाही, तर त्यांना रेस्क्यू करायचं, त्यांना कसं तिथून बाहेर काढायचं. त्यानंतर तिकडे स्ट्रेस, आपल्यावर प्रेशर येतोच पूर्ण, आणि काहींना स्ट्रेस वाढू शकतो, काहींचा आपल्याला तर काही सांगू शकत नाही, त्यांचा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा, तर हे सगळं कसं करायचं हे रेस्क्यू डायव्हर या कोर्समध्ये शिकवतात. तर असे हे 5 प्रकारचे कोर्स आहेत मेन. एक म्हणजे झाला डिस्कवर स्कुबा, त्यानंतर स्कुबा डायव्हर, त्यानंतर ओपन वॉटर डाईव्ह, त्यानंतर ऍडव्हान्स्ड ओपन वॉटर डायव्हर, त्यानंतर स्पेशालिटी कोर्सेस. आणि स्पेशालिटी कोर्सेस कोणते झाले, एनरिच्ड एअर मॅट्रॉक्स, डीप डायव्हर, पीक परफॉर्मन्स बॉयन्सी, आणि रेस्क्यू डायव्हर. तर हे झाले वेगवेगळे कोर्सेस. आणि तर मंडळी याच्यामध्ये आता दुसरी गोष्ट थोडस बोलतो की डिकम्प्रेशन सिकनेस जर अवॉइड करायचं असेल, म्हणजे आता खाली गेल्यानंतर हाय प्रेशरला नायट्रोजन आपल्या बॉडीमध्ये त्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामध्ये येतं. तर डिकम्प्रेशन सिकनेस जो आहे तो अवॉइड करायचं काय करायचं, तर एक म्हणजे आपला ऍसेंट रेट फिक्स पाहिजे, म्हणजे वर यायचा असेल, हा बघून जर आता ऍसेंट रेट असेल तर तो फिक्स पाहिजे. फिक्स म्हणजे मॅक्झिमम
9 मीटर पर मिनिट पाहिजे, 9 ते 10 मीटर पर मिनिट. त्यानंतर सेफ्टी स्टॉप म्हणजे वर येताना 5 मीटर, आता पाण्याच्या सरफेस पासून 5 मीटर खाली असताना तिथे कमीत कमी 3 मीटर थांबायचं, ते देखील आपलं डाय कम्प्युटर सांगतं. त्यानंतर डाय कम्प्युटर ते सगळे मदत करतं. आणि जनरली डिकॉम्प्रेशन सिकनेस अवॉइड करण्यासाठी डायव्हिंग केल्यानंतर 24 तास तुम्ही विमानामध्ये बसू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट आहे की डिकॉम्प्रेशन सिकनेस अवॉइड करण्यासाठी हायड्रेशन, म्हणजे डायव्ह करून आल्यानंतर व्यवस्थित आपण हायड्रेटेड राहायला पाहिजे. तर हा झाला एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण स्कुबाचे वेगवेगळे गिअर पाहिले आणि वेगवेगळे कोर्सेस करून ते आपण करू शकतो त्याच्याबद्दल पाहिजे. याच्या पुढील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत नमस्कार.